बाई प्रियंका येतो मी बातच. आता नाही बाई हे पोरगी आवाजही नाही देत. कामात नाही अशी गेला नसन मग आवाज. जाऊ दे बातच जातो आणि बातच येतो. आता सध्या वच्छला बाई नसून घरी गेली अशी आपल्या मैत्रिणीला भेटाले गावातनी. आता जातो. विशाखाची आणि आनंदीची साडी आहे माझं, त्या साड्या ताईला देऊन देतो. चल नाही बी पटकन जातो आणि पटकन येतो. बाप्पा शांती, कुठची सवारी आहे? कुठं चालली तू? मी कधी आलो ना घरी तू मला घरी दिसतच नाही. निव्वळ या बाईच्या घरी त्या बाईच्या घरी, हे घर पुंजणं ते घर पुंजणं, तेच काम आहे तुले. नाही ना हो बापा, कधी तुम्हाला घरी नाही दिसली मी. घरीच तर राहतो, काम असलं की जातो बापा. तुम्हाला काय माहीत किती कामं राहतात तुम्हाला. हो हो हो, लय कामं राहतात तुले. तुम्हाला काय माहीत बापा, लय कामं राहतात मला. आता कुठची सवारी येतं? आता कोणतं काम करायला चालली? हाय थोडं काम, हर गोष्ट सांगाच लागते का. बरं बाप्पा जाय, पण लवकर येशील. हो वा, बस गेली की आली. हे कोणाचं तरी सामान आहे, हां त्याचं सामान त्याला द्यायला चालली. कोणाचं आहे? काही नाही वा, तुम्ही नाही ओळखत. आपल्या वच्छला बाईच्या सुना आहे ना, हां त्याच्या साड्या आहेत म्हटलं याच्यात. त्यात मी वच्छला बाईच्याच घरी चालली साड्या द्यायला. तुम्ही बसा तोपर्यंत, हातपाय तोंड धुवा, चहा पाणी प्या, मी येतो पाहतच. प्रियंका आहे घरी, प्रियंका मांडते चहा. थांबा सांगतो तिले. प्रियंका बाबा आले वा, बाबासाठी चहा मांड. त्या पोरीले काही सांगायची गरज नाही, मी गेल्याबरोबर चहा मांडते ते. जाय ये तू. बरं येतो मग. हो हो, लय अर्जंट काम आहे, जाय तू अर्जंट काम करून ये. हो. साऱ्या जमान्याची कामं हिच्याच मागं आहेत. शांतीची कामं काही संपणार नाही आहे, कधी येते कधी नाही. हॅलो, काऊन बाई कालपासून फोन नाही केला तू ना एक बी. आता काय सांगू बाई तुला, फोन काऊन नाही केला तर मी ना. काय झालं बाई, काऊन अशी बोलू राहिली? आवाज काऊन तू असा येऊ राहिला? काय झालं? काही झालं का घरी? भांडणं बिणणं झाले का? बापा बोलले का तुले? त्या माणसाचं काय माय, तो माणूस तर हमेशामध्ये बोलतच राहते. आता त्या माणसाच्या बोलण्याचं काही वाटतही नाही बापा. त्या माणसानं कधी नाही कदर जाणली, जो आता जाणीन. मला काही फरक नाही पडत. तू या बाप मला बोलला काही झालं तरी मला फरक नाही पडत. मग काय झालं? जयच्या भरोशावर जगत होती बापा. मला वाटलं मानवरा माय ऐकत नाही तर जाऊ द्या बापा, नाही ऐकत तर नाही ऐकत. मला वाटलं माय पोरं तर आहेत बापा, माय पोरं तर मला प्रेम करतात, मा शब्दाच्या बाहेर जात नाहीत म्हटलं माय पोरं. पण मी गलत साबित झाली बेना, गलत साबित झाली. झालं तरी काय आई, सांगशील? काय सांगू बेना, जे आहे ते बरंच बरं आहे आता. काय बरंच बरं आहे? कोण बोललं तुले? दादा काही बोलला? जगदीश बोलला का काही? हां ते दोघंही काही चांगले नाही आहेत, पण तेच नाही आहे काही. प्रेम बोलला का काही? आता काय सांगू बेना, तुला माहीत आहे ना प्रेम कसं आहे तर. जास्त बोलत नाही काही नाही, मी न जे म्हटलं ते ऐकते, माझ्या शब्दाच्या बाहेर जात नाही. हो काय झालं मग? बहिणा त्याला काय म्हटलं होतं मी ना, तुझी बायको 8 दिवसाचं म्हणून गेली होती, तिथं 2 महिने राहिली म्हटलं. तर आता तिला चांगली अद्दल घडू दे म्हटलं. तिला काही तू घ्यायला नको जाऊ म्हटलं. जशी तिच्या पायानं गेली तसं तिच्या पायाने येऊ दे तिले. असं मग काय झालं? बोलला का मग तो तुले? नाही बहिणा, तो मला काही बोलला नाही. पण त्यानं काय केलं माहिती आहे का, मा चोरून आपल्या बायकोला घ्यायला चालला गेला आणि मला काहीच माहीत नाही. माझ्यासोबत खोटा बोलला. किती भरोसा करत होती मी त्याच्यावर, किती विश्वास करत होती. या दोघांवर तर काही भरोसा नाही आहे माया. मी म्हटलं बाई मा प्रेम लय चांगला आहे, मा संग कधीच खोटा नाही बोलत. गलत साबित झाली ना मी, त्यानं मा भरोसा तोडला ना, विश्वासघात केला त्यानं माया. हो का बाई, प्रेम नाही ऐकायला पाहिजे होतं तुझं. मग नाही तर काय, खरं सांगतो ना बाई, या घरात कोणीच नाही आहे म्हटलं माया, कोणीच नाही आहे. माय पोरं होते बाई चांगले, पण लग्नाच्या पहिले. आता नाही बापा, आता तर निव्वळ बायकायचं ऐकतात. हो बाई, निव्वळ बायकायचं ऐकतात. मायचं तर काहीच नाही वाटत त्याईले वाटते अशीच बडबड करते. पहिले ऐकत होते माया, आता आपल्या बायकायचं ऐकतात ना. बायकोनं म्हटलं मला घ्यायला या, नाही तर मी येणार नाही, मी नाही येत मा पायानं, तुम्ही मला घ्याले. तर माझ्यासोबत खोटा बोलून गेला ना बाई प्रेम, खोटा बोलून गेला. मला एवढं खराब वाटलंही नसतं. जाऊ द्या बापा, त्यानं मला जर तेव्हाच म्हटलं असतं ना, नाही आहे मी मा बायकोला घ्यायला जाईन बापा, तुला जे करायचं आहे ते कर, मी तर जाणार मा बायकोला घ्यायला. तर मी काय बोलू शकली असती त्याला, मी काय म्हणू शकली असती? मी म्हटलं असं बापा तुला जायचं आहे तर जाय. पण माया विश्वासघात केला त्यानं, माझ्यासोबत खोटं बोलून गेला. मला म्हणे मी ऑफिसच्या कामानं चाललो म्हणे, असं खोटं बोलून आपल्या बायकोला घ्यायला गेला तो. जाऊ दे नाही बाई, गेला तर गेला आपल्या बायकोला घ्यायला. पण एखादा तुला सांगता तर नाही, म्हणतं नसतं दुखलं, तुला भांडण तर नसतं केलं. काय हो माय बाई, मी ना भांडण बिडण नाही केलं बरं बाई. सोनू, मी ना भांडण नाही केलं बाप्पा. जाऊ दे आई, त्याच्या मागं कुठं तुझं डोकं लावतं आणि कायले भांडणं करतं. डबल तुझ्याच BP लो होते. काही बोलू नको, काही म्हणू नको त्याईले. करू दे त्याईले त्याच्या मनानं जसं करा वाटते. कुठं नांदी लागतं त्याच्या? ते आपल्या बायकाचंच ऐकतात म्हणतं, तर मग काय तू त्याच्या मनात नाही बोलतं? ऐकू दे त्याच्या बायकाचं त्याईले. मी कुठं म्हणतो माय बाई माया ऐका म्हणून. मी ना काही भांडण बिंडण नाही केलं बाई ना. फक्त मी आता घरात मी कोणाच सोबत बोलू नाही राहिली आणि जेवण बी नाही करू राहिली. बापा आई, जेवण नको सोडू, तुला गोळ्या घ्यायला लागतात. तुला जेवण बी सोडलं तर त्याला कोणता फरक पडते? तुझ्या 3 सुना, तुझे पोरं ते तसंच जेवण करत असतील आणि तू उपाशी राहून काय फायदा? जेवण नको सोडू, जेवण करून घे.
त्याला कोणता फरक पडते? तू उपाशी राहिली तर ते का तुझ्या मागं उपाशी राहतील? तुले गोळ्या गिळ्या घ्या लागतात. जेवण करत जाय. जेवण घेऊन नको सोडू बापा. तसं बी या वयात उपाशी राहणं चांगलं नाही आहे. काय एवढी उपाशी राहतं? जेवण करून घे. तुले जर काही झालं गेलं तर त्याला कोणता फरक पडेल? हो ना बाई, त्याला कोणता फरक पडेल? फरक तर मा पोरीलाच पडेल नाही बाई. खरं बाई. म्हणून तर म्हणतो मी, मा पोरीला चांगलं आहे, मा पोरीला चांगलं आहे. पुऱ्या घरात नाही, फक्त तुम्ही दोघी बहिणी चांगल्या आहे बाई. बाकी मग कोणी कोणाचं नाही रे बापा. आखरीला पोरगीच कामात येते. एक काम कर नाही, जर तिथं तुझं मन नशीन लागत ते येऊन जाय माझोड 1-2 महिने. काय करतो तिथं राहून? काय उपाशी राहतं? येऊन जा ना घरी 1-2 महिन्यासाठी. तुझा राग शांत होईल. नाही हो नाही, माझं घरदार सोडून कशी काय येऊ मी त्या घरी? माझं एवढं मोठं घरदार त्याच्या भरोश्यावर सोडू का मी? त्याला मोकाट सोडू का लगे? मी काऊन जाऊ माझं घर सोडून? त्याला पसंत नाही मी, त्याला मला राग येते तर त्याईनं जाऊ घर सोडून. मी तर म्हटलं त्याला, तुमच्या बायकाला जर पसंत नसेल तर उद्या माझ्या घर सोडून जा म्हटलं. निघा म्हटलं अल्लग. काही गरज नाही मला कोणाची. माझं एवढं मोठं घरदार सोडून, वावर शिवर सोडून त्या घरी येऊन काय करू माय बाई? जवायच्या घरी किती झालं तर आपलं घर असते बापा. आणि जवायचं घर. तू तर चांगलीच सांगू राहिली मला, येऊन जाय माझ्या घरी. एवढं मोठं घरदार सोडून देऊ का मी माय? नाही मी नाही येत. मी काय म्हणतो सोनूबाई, तू येऊन जाय ना 8-10 दिवसासाठी. नाही बाई, मग पोराची शाळा आहे ना बाई ना कृष्णाची. मी नाही येऊ शकत. पोराची शाळा नसते तर आली असते बापा. तसं बी आता रक्षाबंधन येऊ राहिलं ना, येऊन जाय ना. रक्षाबंधनले दादालाच पाठवून देशील माघरी. माय नाही होते ना, वावरा शिवराची बी कामं चालू आहे. मग मी तिकडे आली ना तर इकडे वाक्य होतात ना. मग यायला भाकर तुकडा करून घालायला कोण नसते ना. हाय ना माय बाई तू सासू? नाही बाई, मग सासूच्यानं काय होते आता काम? थकली नाही सासू. आता माय बाई बोलायला नाही थकत तुझी सासू? बोलायला तर खस्सर आहे. काम करायलाच थकते का? नाही वय बी झालं ना आता. बरं आहे बापा. तुझ्या सासूपेक्षा बुड्या बाया कामं करतात म्हटलं. आणि तुझ्या सासूले ताय तर ताट पाहिजे बापा. शिक ना काही आपल्या भावजायापासून. पाय ना मासूना कशा आहेत तर. काय करू माय बाई, त्याच्यासारखं बनवून मी मानवराला खतरनाक आहे. म्हणून असतं म्हणतो शिक काहीतरी मासूनाईपासून. कसं नवऱ्याला कब्जातनी करा लागते तर. पाय ना तुझ्या भावजायानं तुझ्या भावाईले कसं कब्जातनी करायला येतं. शिक ना काही त्याच्यापासून. तुझ्यापेक्षा लहान आहेत त्या, पण पाय कसं नवऱ्याला काबूमध्ये ठेवायला येतं. मोहिनीनं फक्त एक बार म्हटलं मला घ्यायला या, तर प्रेम माझ्यासोबत खोटं बोलून आपल्या बायकोला घ्यायला गेला म्हटलं. आणि तू आहेस त्या बॉल टर भेटतो बापा. कायचा भेव लागते तो तुले? भेट नाही बाई, मी ऐकतो त्याचं. आता नाही बाई, नवऱ्यानं बायकोचं ऐकायला पाहिजे का बायकोनं नवऱ्याचं ऐकायला पाहिजे? तू आता अलगच आहे बाप्पा. आणि जाऊ दे, मग घरातल्या गोष्टी नको करू. या गोष्टी सोड तू यावर ध्यान दे. उपाशी नको राहू, जेवण करून घे. आणि जर तिथं तुला करमत नसेल तर माघारी येऊन जा. नाही बापा, मी नाही आता घरी. मग जेवण करून घे. मी जेवण बी नाही करत आणि तो घरी येत बी नाही माय बाई. मला मा हालवर सोडून दे माय, मी पायत बसन. ठेव बाई फोन. तुला घरातले कामं करायला लागतात. ठेव माय बाई. माय काय बापा, माया घरचं तर हमेशाच आहे बापा. ऐकणार बी किती ऐकीन. कर बाई तू तुझी कामं. आणि तुझ्या मायचं काही टेन्शन नको घेऊ. मला सोडून दे मा हालवर. ठेव फोन. आता थोडं चांगलं वाटत आहे माय बाई. मा पोरीसोबत बोलल्यावर. माया तर कोणीच नाही आहे बापा, फक्त मा पोरी आहेत बापा माया. आखरी पोरीलाच कदर येते मायची. माई पोरगी कशी म्हणते मला येऊन जाय म्हणते 1-2 महिन्यासाठी. किती प्रेम करतात ना मा पोरी मावर. एक त्या मासूना त्या आता माया मोठा राग करतात. म्हणतात ना सून कधी पोरगी नसते बनत. ही गोष्ट खरोखर आहे माय बाई. काय होऊ शकत ताई, आपल्या सासूबाई अजून कितीक दिवस जेवण नाही करतील रे बापा. त्याला म्हणा जेवण करून घ्या ना. कितीक म्हणतं माय बाई, जेवण करून घ्या. ऐकतच नाही तर. पोरायचं नाही ऐकलं तर आपलं काय ऐकीन बाप्पा. मग आता मला बी तोच विचार पडला पाहिजे ना, काय करावं तर. मी तर म्हणतो ताई, आता पहिले काहीच म्हणू नका तुम्ही. कोणीच काही म्हणू नका. कितीक दिवस उपाशी राहील. भूक लागली की आपण जेवण करी. काही म्हणू नका. पाऊस आत्याबाईची मजा आता आपण या बारीनं. नाही हो माय बाई, आपण जेवण करू राहिलो आणि आत्याबाई जेवण नाही करू राहिली. कसं वाटते? चांगलं तरी वाटते का? मग आता आत्याबाईला नाही समजत का? त्याचं वय बी झालं ना माय बाई. त्याला गोळ्या बी घ्या लागतात. तब्येत खराब झाली तर मग नाही तर काय, लोकही आपल्यालाच बोलतील कशा सून आहे म्हणे. स्वतः मस्त जेवण करत होत्या आणि सासूला उपाशी ठेवत होत्या. आपण थोडं म्हणून त्याला उपाशी राहिले, त्या स्वतःच राहू राहिल्या. हे आपल्याला माहित आहे, लोकांना माहित आहे का? लोक तर आपल्याच गलत म्हणतील ना. लोकांच्या तोंडावर का झाका नाही माय बाई. लोक तर काही म्हणतात, काही बोलतात, काही म्हणतात. लोकांना तर मजा येते. याच्या घरात काय चालू आहे, त्याच्या घरात काय चालू आहे, नाही का? हो बाई ना, ते बी आहे. मग काय करतात आई? मी बी तोच विचार करू राहिली. येऊ दे. असं विवेकजीला मी फोन केलेला आहे, ते येऊच राहिले. मी बी जगदीशजीला फोन केला, ते बी येऊ राहिले. आता हे दोघं भाऊ येतील ना तर समजून सांगतील आत्याबाईले. मग आत्याबाई जेवण करून घेईन. पण ताई, प्रेमजी बी उपाशी आहे ना. ते म्हणतात जोपर्यंत माझी आई जेवण नाही करणार तोपर्यंत मी बी जेवण नाही करणार. हो बाई, ते बी आहे. तू सांग ना समजावून प्रेमजीले, काय उपाशी राहता म्हणा, जेवण करून घ्या. आत्याबाई जेवण करणारच. म्हटलं ना तुम्हाला काय वाटतं, मी म्हटलं नशीन.
म्हटलं मी ना खूप वेळा म्हटलं, ते काही ऐकायला तयारच नाही आहे. काय करावं मायबाई, काही समजत नाही बापा मला तर. पा बरं ताई, आत्याबाईले एवढे चांगले पोरं आहे. आजच्या जमान्यात असे पोरं भेटतात का? तरी आत्याबाईला कदर नाही आहे. तरी म्हणते माय पोरं चांगलेच नाही आहे, माय पोरं असे, माय पोरं तसे. ते आत्याबाईला आदतच आहे बोलायची. तरी पोरालेच खराब म्हणते. हो आनंदी, तू बरोबर बोलली. आपल्या सासूले एवढे चांगले पोरं भेटले, पण आपल्या सासूबाईले पोरायची कदर नाही आहे म्हटलं. हो मायबाई, हे आपल्याला समजते, पण आत्याबाईला नाही समजत ना. एवढे चांगले पोरं आहे म्हटलं, एवढं प्रेम लावतात मायले. तरी आपली सासूबाई काय म्हणते माहीत आहे का? माया पोरीच चांगल्या आहे, मा पोरीच चांगल्या आहे. मा पोरी मावरले प्रेम करतात, मा पोरीला चांगले आहे. माय पोरं काहीच कामाचे नाही आहे, काहीच चांगले नाही आहेत. मा पोरीलाही चांगल्या आहेत. तरी सासूबाई अशीच म्हणते आपली. हो मायबाई, ते तर आहे. जाऊ दे आता, आत्याबाईला जे स्वतःचं आहे, जे समजायचं आहे ते समजू दे. ते देवाले दिसते पोरं चांगले आहेत का नाही आहेत तर. पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये काय करायचं? मोहिनी काही विचार करणं. काही मात दिमाग नाही चालू राहिला बाप्पा, काय करून काय नाही तर. आनंदी, विशाखा, अरे शांता काकू, अरे वा, मोहिनी बी आली का? माहीतच नव्हतं मला. विशाखा तू भेटली मला तर सांगितलंही नाही तू ना मोहिनी येणार आहे म्हणून. आता काय सांगू काकू तुम्हाला, आम्हालाही माहीत नव्हतं मोहिनी येणार आहे म्हणून. नाही तर काय तुम्हाला भेटल्यावर मी नका सांगितलं नसतं का? हो का व? जाऊ दे, बरं आहे मायबाई आली तर. पण काय फायदा काकू येऊन? मी आली म्हणून आमच्या घरात भांडणं लागले. याच्यापेक्षा तर मी आली नसती तर पुरलं असतं. मायबाई व, काय झालं व? काऊन अशी बोलू राहिली? काय झालं विशाखा? आता काय सांगू काकू तुम्हाला, काय झालं तर. तुम्हाला माहित आहे ना आमच्या सासूबाईचा स्वभाव कसा आहे तर. काय झालं मायबाई? आता वच्छलानं नवीन कोणता ड्रामा चालू केला? आता विचारूच नका तुम्ही कोणता ड्रामा चालू केला तर. काय झालं सांगशील? काय सांगू काकू, जाऊ द्या आता. काय झालं सांग ना काकू, मी सांगतो तुम्हाला. सांग बाई आनंदी. आता मोहिनीताई गावाला गेल्या होत्या, मग त्याची आई बी आली होती गावाला. हो माहीत आहे मला. पहिले पंचफुला काकूच्या इथं राहिले 8 दिवस हे. नंतर मग यायची आई म्हणे, आता बेटा मी आलेली आहे तर चाल म्हणे आमच्यासोबत मुंबईला, तिथं राह म्हणे काही दिवस. काही माया बियाणं नाही होत म्हणे, तुला यायला नाही भेटत, आता आलेली आहे तर चाल म्हणे. हां तर काय झालं, चांगलं झालं ना. मग मोहिनीताई चालल्या गेल्या मुंबईला. तर मुंबई दूर आहे ना, राहायला भेटते का तिथं, आणि बार बार जाणंही नाही होत. मोहिनीताईनं म्हटलं प्रेमजीले जसं की मी आता इथं राहतो म्हणे 1-1.5 महिना. आणि प्रेम भाऊजीने बी हो म्हटलं. तर काय झालं, चांगली गोष्ट आहे ना. पण आत्याबाईला ते मंजूर नव्हतं. आत्याबाई म्हणे 8 दिवसाचं म्हणून गेली तर 8 दिवसात घरी आले पाहिजे होती म्हणे. तिथून मुंबईला काल चालली गेली म्हणे, काल तिथं 1.5 महिना राहिली म्हणे. आता तिला घ्यायला नको जाशील म्हणे. आता नाही कोणतं बोलणं झालं का सासूचं? काय झालं, मायबापाची इथं राहिली तर बार बार का त्या मोहिनीला जायला भेटते का? पहा बरं काकू, तुम्हीच हमेशा त्याच्या पंचफुला मावशीच्या इथं जातात मोहिनीताई. आपल्या आईच्या घरी तर कधी जायला नाही भेटत ताईले. आता दूर आहे ना मायबाई, ताईचं गाव जवळ आहे का? मुंबईला आहे. लग्न झालं तशा त्या काही गेल्या नाही कधी. गेल्या बी होत्या तर काही राहायला नाही भेटलं ताईले. आम्ही गेलो होतो त्याच्यासोबत तर. मग आता गेल्या त्या आरामात तर राहिल्या तर काय गलत झालं? काही नाही. आता पोरगी मायबापाची इथं नाही राहीन तर कोणाच्या घरी राहीन नाही. कोणाला आशा असते आपल्या मायच्या घरी राहावं म्हणून. तात्याबाई म्हणते एवढ्या दिवस काऊन राहिली? पहा बरं काकू, दूरचं गाव होतं म्हणून राहिली ना, बार बार जाणं नाही भेटत म्हणून. हां तर मग काय झालं? तात्याबाईला आला त्या गोष्टीचा राग. म्हणे तिला घ्यायला नको जाऊ म्हणे, काही गरज नाही म्हणे तिला घ्यायला जायची. जशी तिच्या पायाने गेली तशी तिच्या पायाने येईन म्हणे. मोहिनीताईला आत्याबाईनं असं म्हटलं म्हणून काही माहीतच नाही. मोहिनीताईला वाटलं प्रेम भाऊजी असेच म्हणून राहिले, तूच आहे तूच आहे. तर मग मोहिनीताई ती जिद रडली. मोहिनीताईनं म्हटलं की मला जोपर्यंत तुम्ही घ्यायला नाही असाल मी येणार नाही. हां म्हणून प्रेम भाऊजी आत्याबाईसोबत खोटं बोलून मी ऑफिसच्या कामानं चाललो बा असं म्हणून मोहिनीताईला घ्यायला गेले. आणि दोघं आले. मग आत्याबाईला ही गोष्ट माहीत झाली तर आत्याबाईला त्या गोष्टीचा राग आलेला आहे. तो जेवण खावण करणं सोडून दिलं आत्याबाईनं. पहा बरं, फालतूच आहे ना हे. हो बाई ना, फालतूची राग भरली माहिती वच्छला आले तर काही समजतच नाही. आपल्या पोरायची सुनायची खुशी काही समजत नाही तिले. मोहिनी, आनंदी, विशाखा, तुम्ही तिघी काही टेन्शन नका घेऊ. तुमच्या सासूसोबत मी बोलतो. कुठे आहे तुमची सासू? आपल्या रूममध्ये बसलेल्या. टेन्शन नका घेऊ तुम्ही तिघे, मी बोलतो. हे घ्या तुमच्या साड्या. तुमच्या साड्याच द्यायला आली होती मी. तुमची सासू ह्या साड्या इले पाहिन त्याच्या पहिले लपून ठेवून द्या. हे घ्या तुमच्या साड्या. कुठे आहे वच्छला? तिच्या रूममध्ये आहे ना? हो काकू. थांबा मी बोलतो तिच्यासोबत. काकू तुम्ही काही बोलू नका. फालतूच्या फालतू आमची सासू तुम्हाला बी बोलन. तुम्हाला माहित आहे ना आमच्या सासूचा स्वभाव. मला काही नाही म्हणत होते, मी समजून सांगतो तिला. तुम्ही टेन्शन नका घेऊ. बरं काकू, पहा तुम्ही समजावून. ऐकलं तर ऐकलं. बरं ठीक आहे, तिच्या रूममध्ये सांग ते. हो बरं जातो मी, समजावून सांगतो तिला. तुम्ही टेन्शन नका घेऊ. शांता काकू, आमच्या सासूबाईले म्हणा ताईले मोहिनीचा राग आलेला आहे ना, तर तिच्यावर राग भरा. तिले काही म्हणा काही बोला, पण जेवण नका सोडू. जेवण करून घ्या. फक्त जेवायला सांगा ताईले, बस. ते बी आमच्यासाठी खूप होऊन जाईल. काळजी नको करू तू. आणावं ताट वाळून आणा. जातो मी तिच्या रूममध्ये. पाहतो कशी जेवण नाही करत तर. हो ठीक आहे काकू, आणा लवकर ताट वाढून. हो तुम्ही जा त्या बाईच्या रूममध्ये, बोला त्यांच्यासोबत. तोपर्यंत आम्ही ताट वाढून आणतो. बरं ठीक आहे.
बरंच झालं बाई शांता काकू आल्या. शांता काकू आता आपल्या सासूबाई समजून सांगत. आपली सासूबाई ऐकन बी शांता काकूचं. चला आपलं टेन्शन तरी कम झालं. पण ताई या गोष्टीची काही गॅरंटी नाही आहे की शांता काकूचं ऐकेन म्हणून आपली सासू. तुम्हाला माहिती आहे ना आत्याबाई किती जिद्दीला आहे तर. शांता काकू बी काही कमी नाही आहे. बरोबर आपल्या सासूला पटवते. टेन्शन नको घेऊ तू. चल मी ताट वाढून आणतो. मी बी येतो ताई. चला बरं चल. हो चला.